नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ब्लाऊज लटकन. तर आपण प्लेटपासून सुंदर असे ब्लाऊज लटकन बनवणार आहोत. आता ती बघू शकता, मी एक प्लेट घेतलेली आहे छोटी आणि त्याच्यापासून छान असे त्याच आकाराचे मी कपडे म्हणजे कापड कट करून घेणार आहेत. असे 4 आपल्याला एकसारखे पीस कट करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला सुंदर असे ब्लाऊज लटकन आपल्याला बनवायचे आहेत. हे लटकन तुम्ही घागऱ्यावरती पण लावू शकता, टॉपला पण लावू शकता, कुर्तीला पण लावू शकता आणि ब्लाऊजला पण लावू शकता. तर खूप सुंदर, खूप सोप्या पद्धतीनं आणि खूप अगदी कमी वेळेमध्ये तयार होणारं हे लटकन आहे. तर बघू शकता, आता मी मार्किंग करून हे व्यवस्थित आकार कट करून घेत आहे. आता ह्याच आकाराचे आपल्याला 4 पीस कट करून घ्यायचे आहेत. गोल आकार जर काढता येत नसेल तर असा प्लेटचा वापर करून तुम्ही गोल आकार काढू शकता. तर बघू शकता, असे 4 पीस मी कट करून घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे, तुम्ही बघू शकता ह्या सरळ बाजू आहेत ना, तर ते दोन्ही सरळ बाजू एकामेकावर ठेवून उलट्या दिशेनं आपल्याला टीप मारून घ्यायचं आहे. 1.5 इंच अंतर घेऊन. तुम्हाला अंतर लक्षात येत नसेल तर तुम्ही मार्किंग करून घ्या आणि त्यानुसार तुम्ही टीप मारून घ्या व्यवस्थित. म्हणजे उलट्या दिशेने दोन्हीही पीसची उलटी दिशा पाहिजे आणि एकसारखं अंतर ठेवून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आणि थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आहे, म्हणजे 1 इंच, जेणेकरून आपल्याला ते उलटवून घ्यायचं आहे. त्यासाठी पूर्ण टीप मारून घ्यायची नाही आहे आपल्याला. तर आपल्याला असे कट मारून घ्यायचे आहेत साईडला. तर आता काय करायचं आहे, आतलं जे कापड आहे ना ते सरळ करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. जिथून आपली जागा थोडीशी आपण 1 इंच ओपन ठेवलेली आहे ना, तिथून आपल्याला ते कापड पूर्ण व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता हे सरळ. तर व्यवस्थित करून घ्या. थोडासा वेळ लागतो पण होतं व्यवस्थित. आता आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित करण्यासाठी एखादा स्क्रूड्रायव्हर घ्या आणि व्यवस्थित आतून त्याला सरळ करून घ्या. म्हणजे गोल असा व्यवस्थित राऊंड आकार येणं गरजेचं आहे. आणि काय करायचं आपल्याला, जे आता थोडंसं आपलं कापड जे राहिलेलं आहे, जे ओपन ठेवलेलं होतं ते आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण साईडनं आपल्याला गोल अशी टीप मारून घ्यायची आहे. व्यवस्थित एकसारखी अशी आपली टीप येऊ देत. तर आपल्याला दोन्हींचा असा मध्य करून घ्यायचा आहे आणि मध्यापाशी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तिथून आपल्याला आता लटकन व्यवस्थितरित्या बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला मध्य करून मार्किंग करायचं आहे. परत ह्या साईडनं असं मध्य करून तिथून चॉकनं मार्किंग करून घ्यायचं आहे. परत इथून एक रेषा, तिथून मधून एक रेषा, इकडून एक रेषा, असं आपल्याला जवळजवळ बघू शकता तुम्ही चक्र जसं तयार करतो तसं केलेलं आहे. आणि ह्याचा मध्य करून आपल्याला बारीक असा कट मारून घ्यायचा आहे, कारण तिथं आपल्याला नॉट लावायची आहे. तर नॉट तुम्ही तयार पण लावू शकता किंवा त्या कापडापासून पण तुम्ही तयार करू शकता. तर मी आता तयार नॉट लावणार आहे. तर जिथं आपण होल कट केलेलं आहे ना, तिथून आपल्याला नॉट बाहेर काढायची आहे आणि आपल्याला 1.5 इंच, पावपेक्षा सुद्धा कमी इंच अंतर ठेवून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. परत ह्या साईडला पण अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथून पण आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. पावपेक्षा जास्त अंतर धरू नका, पावपेक्षा पण कमीच अंतर धरा.
तर जे आपले धागे निघालेले आहेत ना स्टिचिंग करताना ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे, फिनिशिंग व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि बघू शकता आपलं लटकन किती कमी वेळेमध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने अट्रॅक्टिव्ह आपलं लटकन तयार झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही किती सुरेख आणि किती सुंदर झाले ते लटकन. तर खूप कमी वेळेमध्ये आणि प्लेटच्या सहाय्याने हे सुंदर लटकन मी तयार केलेलं आहे. तुम्ही पण तुमच्या ब्लाऊजमध्ये असं सुरेख आणि सुंदर लटकन नक्की बनवा. खूप अट्रॅक्टिव्ह आणि खूप भारी हे लटकन दिसतं आणि खूप युनिक लुक येतो ह्या लटकनमुळं आपल्या ड्रेसला, ब्लाऊजला. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.